नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट। त्यामधला एक्सरसाइज नंबर 1.1 मित्रांनो बघतोय। त्यामधला चौथा प्रश्न आपण बघतोय। या अगोदर 2-3 व्हिडिओ या एक्सरसाइजशी रिलेटेड आपण बनवलेले आहेत। त्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या सर्व व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो। त्या व्हिडिओ नक्कीच बघून घ्या। त्या जर व्हिडिओ तुम्हाला समजल्या तर इथून पुढची जी काही गणितं मी सांगतोय ती समजतील, नाहीतर मग तुम्हाला समजणार नाही काय। त्यामुळे अगोदरच्या व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत आणि मी रोज 11th स्टँडर्डची एक व्हिडिओ मी आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड करणार आहे। त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। रोज एक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। सध्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 वरती चर्चा करतोय, नंतर पार्ट 2 वरचं एक चॅप्टर होईल, मग फिजिक्स केमिस्ट्री वरती सुद्धा आपली चर्चा असणार आहे। ठीक आहे, तर जाऊयात मित्रांनो पुढे। बघा पुढचा जो प्रश्न आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, थोडासा वेगळा आहे। बघा या प्रकारचा जो प्रश्न आहे, बघा एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल इन डिग्री, मिनिट्स अँड सेकंड। बघा आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे अँगल आहेत त्यांना आपल्याला आणायचं। आता उदाहरणार्थ एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला। 183.7 डिग्री आहे बरोबर। तर याला कशामध्ये आणायचं आहे आपल्याला? डिग्री, मिनिट आणि सेकंड। आता विचार करा, 1 डिग्री म्हणजे काय असतो? 60 मिनिट आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद। एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं। त्या दोन गोष्टी या मी सुरुवातीला सांगितल्या, सुरुवातीच्या काही व्हिडिओज मध्ये सांगितल्या, त्यामुळे त्या व्हिडिओ नीट बघून घ्या। बघा 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद। बघा काय, एक डॅश वरती जे असते त्याला आपण मिनिट म्हणतो। आता डिग्री तर तुम्हाला माहिती आहे, 60च्या वरती एक डॅश म्हणजे काय झाला? 1 मिनिट झाला। आणि म्हणजे 1 मिनिट म्हणजे डॅश म्हणजे 1 मिनिट, मग 60च्या वरती एक डॅश म्हणजे 60 मिनिट झाले। ओके, म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड। 2 डॅश आले की सेकंड समजायचं। आता आपण एक काम करू, 183चा डिग्री आहे ना, तर त्याला डिग्रीला मिनिट आणि सेकंड मध्ये कसं करायचं ते सांगतो। बघा याचा अर्थ काय असतो? 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री, याचा अर्थ असा होतो। मग आता आपण एक काय करायचं की जे 183 डिग्री आहेत, बघा या ठिकाणी जे 183 डिग्री तो एकटा राहील, पण हा जो पॉइंट मधला 7 डिग्री आहे ना, याला मिनिट मध्ये कन्वर्ट करू। मग डिग्रीचं मिनिट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 ने मल्टिप्लाय करायचं, लक्षात घ्यायचं बरं का। बघा 180 डिग्री प्लस 0.7 इंटू 60 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथे झालं मिनिट। ओके झालं। आता 183 आहे बरं का, इथं मी चुकून 180 लिहिलं, 183 आहे। 183 डिग्री, बघा 183 डिग्री प्लस 60 इंटू 7, बघा 6 सक्कूम 42, 420 आले बरोबर। 60 इंटू 7 किती झालं? 420। आता एक घर सोडून जर पॉईंट दिला तर आपल्याकडे काय येतं? 42.0 येतं आन्सर। काय येतं? 42.0। म्हणजे इथं आलं 42.0 म्हणजे 42 मिनिट। म्हणजे तुम्ही याला असंच लिहू शकता, 83 डिग्री आणि 42 मिनिट एवढंच, 42 मिनिट। याच्यावरती पुढे त्याला याच्यामध्ये आपल्याला आणता येणार नाही, कशामध्ये? सेकंड मध्ये आणता येणार नाही। जर पुढे जर असं असतं 42.3 वगैरे असतं तर मग आपण पुढे त्याला सेकंड मध्ये आणला असता, पण आता इथं फक्त डिग्री आणि मिनिट मध्येच येईल। ठीक आहे, आता पुढचा जो काही क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन या ठिकाणी बघूयात। बरोबर आहे आपलं उत्तर, एकदा मी उत्तर चेक करत राहतो कारण कसं गडबड नको। आता पुढचा एक क्वेश्चन या ठिकाणी आपण बघून घेऊयात। बघा हे तुमच्या लक्षात आलं असेल, समजलं असेल, याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता किंवा व्हिडिओला पॉज करून हे लिहू शकता। ठीक आहे, आता पुढे जाऊयात। बघा पुढचा जो मुद्दा आहे, सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघा 245 डिग्री 45.33 डिग्री। ठीक आहे, आता याला बघा काय करू, 245 डिग्री याचा अर्थ काय? 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री। ठीक आहे, मग आता आपण काय करू, 245 डिग्री बाबा आपल्या जागावर प्लस 0.33 डिग्री जे आहेत याला कशामध्ये कन्वर्ट करू आपण? मिनिटमध्ये। हा जो पॉईंट मधला जो भाग आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे? मिनिटमध्ये कन्वर्ट आपल्याला करायचं आहे। मग काय करणार? 0.33 इंटू, बघा 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट असतं, म्हणून इथं 60 ने मल्टिप्लाय करायचं, इंटू 60 डोक्यावरती घेतलं मिनिट। बघा 245 डिग्री प्लस इथं बघा 60 इंटू 33 किंवा असं करा 33 इंटू 60 करा। ठीक आहे, 33 इंटू 60, एक 0 तर घ्या, 6 3 जा 18, एक आला वरती, 6 3 जा 18 आणि एक 19, 1980। आता किती घरं सोडून पॉईंट 1 2 नंबर आहे ना, मग 19.80 म्हणजे इथं तुम्ही 19.8 लिहिलं, 19.8 या ठिकाणी तुम्ही मिनिट असं या ठिकाणी लिहू शकता, 19.8 मिनिट। आता नुसतं 19 नाही आहे, 19.8 आहे। मग आता या मिनिटचं परत तुम्हाला सेकंडमध्ये करता येऊ शकतं, मग त्या मिनिट्सचं आपण कशामध्ये करू? परत एकदा सेकंडमध्ये आपण करूयात। मग कसं करणार आपण? 245 डिग्री
प्लस आपला 19 मिनिट प्लस 0.8 सेकंद बरं का, 0.8 मिनिट, चला 0.8 मिनिट बरं का. या 19.8 मिनिटचं कसं करणार, 19 मिनिट प्लस 0.8 मिनिट. मग आता इथं एक काम करू, 245 डिग्री, त्याच्यानंतर हे आपले 19 मिनिट आणि प्लस 0.8 मिनिट म्हणजे काय, 0.8 इंटू 60 केलं की सेकंद बरं का, 2 डॅश आल्यावरती, म्हणजे 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद. म्हणून 0.8 मिनिट जो आहे त्याचा काय केलं, सेकंडमध्ये केलं. म्हणजे हा जो 0.8 मिनिट जो पार्ट होता त्याला आपण केला सेकंडमध्ये. नीट एकदा व्यवस्थित लक्षात येतं बरं का. इथं काय केलं होतं, 245 प्लस 33 इंटू 60 केलं, 90.8 आलं, 19.8. मग 245 प्लस 19.8 मिनिटला थोडंसं वेगळं केलं, 19 मिनिट प्लस 0.8 मिनिट. मग आपण काय केलं, 245 डिग्री 19 मिनिट आणि प्लस 0.8 मिनिट म्हणजे काय, 0.8 इंटू 60 सेकंद झालं. मग आता पुढे काय होईल बाबा, बघा या ठिकाणचं पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण या ठिकाणी करून घेऊयात. बघा 245 मिनिट डिग्री 90 मिनिट आणि ह्या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर किती येतं आहे, 60 इंटू 0.8 बरं, 1 0 6 0 जा 0 6 8 जा किती 48 आणि एक घर सोडून पॉईंट तर 48 आपल्याकडे आन्सर येतं. म्हणजे 48 सेकंद म्हणजे 245 डिग्री 90 मिनिट आणि 48 सेकंद अशा प्रकारे हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. मित्रांनो व्हिडिओला रिवाईज करून बघा, नक्कीच तुमच्या लक्षात येईल की काय नेमका विषय आहे, समजेल तुम्हाला. फक्त व्हिडिओ रिवाईज करून बघा, या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. म्हणजे जर तुम्हाला डिग्रीमध्ये दिलं असेल तर त्या डिग्रीचं तुम्हाला मिनिट आणि सेकंडमध्ये, म्हणजे डिग्री मिनिट सेकंडमध्ये एखाद्या अँगलच्या मेजरला आपल्याला करता येऊ शकतं. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे 1.1/5 रेडियन आहे बरं का. आता तिथं बघू, इथं थोडीशी गडबड होईल. आता हे आपण चला रफ करतो मी हे. हां बघा या ठिकाणी बघा, पुढचा जो पॉईंट आहे तो थोडासा वेगळा आहे, कारण हे जे मेजर आहे ते डिग्रीमध्ये दिलंच नाही ना आपल्याला. आपल्याला जे काही मेजर दिलं तिसऱ्या क्वेश्चनमध्ये ते दिलेलं आहे 1/5 रेडियन दिलं आहे. हे काय डिग्रीमध्ये दिलं नाही, डिग्रीमध्ये दिलं असतं तर कन्वर्ट केलं असतं, पण हे रेडियनमध्ये दिलं. मग ह्या रेडियनचं अगोदर डिग्रीमध्ये करायचं. मग रेडियनचं डिग्रीमध्ये करण्यासाठी आपण काय करतो, 1/5ला कितीने मल्टिप्लाय करतो बाबा, आपण असंच जाऊ चला एक टप्प्याने. 1/5ला आपण मल्टिप्लाय करतो 180/π ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे रेडियन टू डिग्री करण्यासाठी आपण त्या नंबरला 180/π ने मल्टिप्लाय करतो, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, हे सगळं आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. मी कुठलाही अँगल असेल त्याचं जर मेजरमेंट रेडियनमध्ये असेल तर डोक्यावरती सी म्हणजे ते मेजर रेडियनमध्ये असतं. मागच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलेलं आहे. मग आता ह्या रेडियनमधल्या मेजरला अगोदर डिग्रीमध्ये करू आणि मग ते डिग्रीमधलं जे काही आन्सर येईल आपल्याला त्याला मग डिग्री मिनिट्स आणि सेकंडमध्ये आपल्याला करता येऊ शकतं. ठीक आहे, मग आता बघा 5 ने 180ला डिवाइड केलं तर किती येईल बाबा, 36/π डिग्री. आता ह्या डिग्रीचं काय बाबा, बघा 36/π म्हणजे 22/7 असतं, 22/7 डिग्री. मग आपल्याकडे काय होईल बाबा, 7 जातील वर, 36 × 7/22 डिग्री. बघा गाडी लय लांबपर्यंत जाणार आहे, विषय लय मोठा होणार आहे. बघा आता 36 आणि 22ला कितीने डिवाइड करू शकतो आपण दोघांना, 2 ने जर डिवाइड केलं या दोघांना तर आपल्याकडे किती होईल, 36च्या हाफ 18 झाले इंटू 7 आणि आपण 22च्या हाफ किती झाले 11. दोघांना आपण कितीने डिवाइड केलं बाबा, 36 आणि 22ला आपण दोघांना 2 ने डिवाइड केलं तर आपल्याकडे किती आलं, 18/11, 18 × 7/11 आलं. ओके, आता 18 × 7 करू चला. 18 × 7, 7 8 जा किती 56, 7 8 56, 56 इथं आले 5, 7 1 जा 7 आणि 126 आपल्याकडे किती आला आन्सर, 126. मग आपल्याकडे वरती आलेलं आहे 126/11 डिग्री. ठीक आहे, मग आता बघा 126/11, 11 ने कोणाला डिवाइड करायचं, 126ला. 11 1 जा 11, 1 आला वरून आला 6, परत 11 1 जा 11, 6 मधून 1 गेले आपल्याकडे आले 5, इथं घेतला पॉईंट, इथं घेतला 0, 11 4 जा 44. ठीक आहे, आता इथं आपल्याकडे घेतले 6, इथं घेतला 0, 11 5 जा आपल्याकडे किती आलं 55. म्हणजे 11.45 साधारणतः आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतं. ठीक आहे, 11.45 46 वगैरे अशा प्रकारे घेता येईल. आता बघा या ठिकाणी जर 45 घेतलं, इथं 55 केलं, परत आपल्याकडे काय आलं 60 मधून 55 गेले, 5 आले, 0 घेतले, म्हणजे 11.45 आपण या ठिकाणी घेऊ. ओके, म्हणजे याचा आन्सर आपल्याकडे 11.45. आता एक लक्षात घ्या गोष्ट बरं का,
समजा जर का तुम्ही इथं पायची जी व्हॅल्यू आहे 3.14 घेतली तर कदाचित तुमचं आन्सर थोडंसं वेगळं येईल. 11.45च्या ऐवजी 11.46 वगैरे पण येऊ शकतं. ओके, मग पायच्या ज्या व्हॅल्यू घेतात त्यावर सगळ्या गोष्टी इथं तुमच्या डिपेंड असणार आहे. ठीक आहे. आता बघा, आता डिग्रीमध्ये आलं पूर्ण. आता या डिग्रीमधल्याला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे? डिग्री, मिनिट आणि रेडियनमध्ये. मग आता आपण काय करू? 11 डिग्री प्लस 0.45 डिग्री. ठीक आहे. मग आता काय करू? 11 डिग्री प्लस 0.45ला कशाने मल्टिप्लाय करा? इंटू 60ने मल्टिप्लाय करा, म्हणजे ते मिनिटमध्ये होऊन जातील. ओके, मग 11 डिग्री प्लस याला 60ने जर मल्टिप्लाय केलं 45 इंटू 60, एक घेतला 0, 6 5 6 5 30, 0 घेतला, इथं आले 3, 6 चौक 24, 25 26 27, 27 आला आपल्याकडं. एक दोन घरं सोडून पॉईंट, म्हणजे 27 मिनिट आला आपल्याकडं. म्हणजे 11 डिग्री आणि 27 मिनिट असं आपल्याला या ठिकाणी आन्सर येऊ शकतं. आणि जर या ठिकाणी जर का तुम्ही हेच जर का पायचे जर व्हॅल्यू तुम्ही जर का या ठिकाणी 3.14 घेतली असती, कॅल्क्युलेट केलं असतं, तर 11 डिग्री 27 मिनिट आणि त्याच्यानंतर सेकंडमध्ये पण आला असतं आन्सर, कारण तुमचं इथं 11.46 वगैरे आलं असतं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. अशा प्रकारे सुद्धा आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल नेमकं आपण या ठिकाणी काय केलं. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटीशीच व्हिडिओ आहे, 10-15 मिनिटाच्याच व्हिडिओ रोज बघू, पण समजेल असं एक एक प्रश्न आपण बघूयात, कारण आपल्याला अजून रिझल्ट लागायचा 10वीचा, त्याच्यानंतर मग आपलं 11वीचं ॲडमिशन होणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तो 11वीचं ॲडमिशन सुरू होण्याच्या अगोदर, तुमचा निकाल होण्याच्या अगोदर 1-2 चॅप्टर जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली तर याचा खूप फायदा होऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.